नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे शीतलची अनस्क्रिप्टेड गोष्ट. आता तुम्ही बघत असाल तर माझ्या घरामध्ये सगळीकडे पसारा आहे आणि त्या पसाऱ्याचं कारण पण तसंच आहे. सध्या आमच्याकडे काही गोष्टींची हालचाल भरपूर असल्यामुळे मलाही ब्लॉग टाकता येत नाही, वेळ भेटत नाही. माझ्या काही मेडिकल कंडिशन आहे आणि सध्या आता वहिनी माहेरी आहे. भाऊला टिफिन द्यायची गरज आहे. म्हणून खूप लगबग असते माझी आणि आज तसंच शूट केला आहे. हा माझा किचनचा पसारा आहे आणि माझी जी लगबग सुरू आहे ती तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. म्हणजे माझी काय गडबड असते नेहमी. तशी अधूनमधूनच असते. पण हा आजचा ब्लॉग मी असाच शूट केला आहे. तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण अशीच गडबड असते का? आज सकाळी मला 9:30 वाजता नाश्ता करतानाच भाऊचा फोन आला आणि आज मला डब्बा मिळेल का शीतल? सो अशी माझ्याकडे बऱ्यापैकी काही गोष्टी होत्या ज्या प्री प्लॅनिंगमध्ये होत्या. तर त्यांना मी डायरेक्ट हो म्हटलं आणि 10 वाजताच करायला घेतलं. तर 1:30 वाजता त्याने डब्बा आणून द्यायचा म्हणाला आहे. स्वतः त्यासाठी प्रिपेअर सुरू झाले माझं. काल रात्री जरा खूप दगदग झाली. बाहेर शॉपिंगला गेलो तर दमले होते. तर आज मला काहीच करायचा मूड नव्हता. पण अचानक भाऊचा फोन आलाय. भाऊला नकार कसा काय देऊ शकते? म्हणून मी आता ठरवलंय की माझ्याकडे काही रात्री मी कडधान्य भिजत घातली होती. त्याची मस्त सुकी भाजी दिली आणि 5 चपात्या आणि आमच्यासाठी घरी पातळ भजीच करायची. सध्या आता मी आणि श्रीच घरी आहोत. त्यामुळे आमच्या दोघांसाठी ठीक आहे. बटाट्याची उकडलेली पातळ भाजी करते. ही स्पेशली बिहार, यूपीच्या ठिकाणी आहे. तसंच मी पण सध्या ट्राय करते. सो चांगलं आहे. मी खाल्ली बऱ्याच वेळा. छान लागते. कधी-कधी रस्सा समजून असं खायला काही हरकत नाही. छान भाजी होती ती. सो मस्तपैकी बटाटे उकडूनच घेतलेले होते. पटकन झालंय. कुकरला लावलेले आहेत. मला लवकर आटपायचं आहे. तसं पण मी 1:30-2 पर्यंत जेवूनच घेत असते. आणि सध्या तब्येतीच्या पण तक्रारी आहेत. त्या हिशोबाने सगळं वेळेतच करत असते. बिहारी स्टाईलची ही बटाट्याची भाजी ना खूप छान लागते. आपण तिला कांदे, टमाट्याची फोडणी देऊन तिला अशी पिवळी धम्मक बटाट्याची आपण पुरीसोबत खाऊ शकतो अशी भाजी असते. पण ही पातळ असते. त्यात तुम्ही भरपूर टमाटे वगैरे टाकून, कांदा टाकून, मिरची टाकून मस्त फोडणी वगैरे देऊ शकता आणि ती पाणी टाकून त्याला उकड घेऊन नंतर मग उकडलेली बटाट्याचा चुरगळा करायचा आणि तो त्यात टाकायचा. मस्त असं गडद आणि तिखट मसाला टाकून तुम्ही तो छान भातावर खाऊ शकता. कधी कंटाळा आला तर ही झटपट आहे तुम्ही खाण्यासाठी. तर माझाही मूड तसाच काहीतरी आहे. आणि ही उसळ काही मला पुरणार नव्हती मला आणि श्रीला. त्याच्यामुळे मी अशी ही भाजी करणार आहे. मला किचनवरती काम करताना भरपूर पसारा होतो आणि मी कधीच जेवण करताना मध्ये काहीच साफसफाई करत नाही. मी आधी स्वयंपाक करून घेते आणि मग सगळा कचरा आवरते. पण आज दोन्ही कामं मला एकत्रच करायची होती, आवरायची होती आणि मी शूट पण करते. सो मला तुम्हाला ते दाखवायलाही बरं नाही वाटत आहे. पण माझी डेलीची सवय अशीच आहे की मी साईडला करून ठेवते आणि नंतर एकदम उचलते. मला असं सतत त्यात हात घालणं आणि परत जाऊन हात धुतणं हे मला नाही जमत. आणि ती सतत मग कपडे ओले होतात, आपण पुसतो वगैरे. त्याच्यामुळे मी ते खूप अव्हॉइड करत राहते. आपलं छानपैकी जेवण बनवण्यात मन घालायचं आणि त्याच्यानंतर जे काय आहे क्लिनिंगला लागायचं. पण आज आवरूनच घेते मी तसं. आणि सध्या आता पाऊस पण नाही आहे आमच्याकडे मुंबईला. आता मला वाटतं 1-2 हफ्ते झाले पाऊस नाही आहे. उकाडा होतोय, गरम होत आहे. हे आत्ता 12 वाजले. भयंकर गरम होत आहे. मी घरामध्ये खूप लाईट टी-शर्ट घातलंय. गरम होतंय म्हणून. नाहीतर मी पहिलं खूप हेवी घालायचे. पण आता सध्या लाईटच. त्याच्यामुळे जरा बरं तरी वाटतं. पटकन ते सुकतं किचनमध्ये. एक तर माझा छोटा फॅन असल्यामुळे त्याची हवा खूप छान लागत नाही एवढी. बऱ्याचपैकी ते माझ्या मागेच हवा फेकते. तर किचनजवळ ती हवा लागत नाही. तर ते खूप मेंटेन राहावं लागतं मग मला काही गोष्टींसाठी. तो
आता भाऊला काही चपात्या द्यायच्या, त्याचं पीठ पटकन मळून घेते आणि पटापट पटापट ते मुरत ठेवते. तोपर्यंत 2 गॅसवर ही भाजी वगैरे होऊन जाईल. कुकरलाच लावायचं होतं, पण आता सध्या होऊन जाईल. काल रात्रीच भिजत घातले होते कडधान्य, त्याच्यामुळे ते पटकन होऊ शकतं. कांदा टमाटर टाकून आता तर पातळ भाजीसाठी तयार झाले आहे. आता पाणी टाकलं तर उकळेल चांगलं. त्याच्यानंतर मग बटाटे मी टाकणार आहे. ऑलमोस्ट आता पीठ मळायला घेतलं ना, की ही उकळी येऊन जाईल आणि त्याला खूप छान असं एकजीव करायला पाहिजे बटाटा आणि पाण्याचं प्रमाण. तर ते खूप छान लागतं, मस्त झणझणीत. आणि आता ना चुकून माझ्याकडनं मसाला भरपूर पडलाय, भरपूर स्पायसी झालंय. ह्या व्हिडिओ शूटच्या नादामध्ये माझ्याकडं जास्त गेलाय. तर ते काम करता करता डोक्यात सुद्धा विचार येत राहतात सतत आणि भरपूर लगबग चालू असते. सध्या आयुष्यामध्ये इतक्या काही गोष्टींची गडबड चालू असते ना, का ते क्लीन करता करता खूप खूप हे होऊन जातं. मेडिकल कंडिशन चालू आहे सध्या, काही गोष्टींचं टेस्टिंग चालू आहे. ह्याविषयी नक्की मी तुम्हाला नंतर सांगेन. ती वेळ येऊ द्या, नक्की तुम्हाला ही गोष्ट मी शेअर करेन. तोपर्यंत प्लीज मला सांभाळून घ्या, कारण घरामध्ये भरपूर जबाबदाऱ्या आल्यात आणि माझ्या जबाबदारीसोबत बाकी असूनही माझ्या नातेवाईकांच्या आल्या. त्याच्यामुळे खरंच मला माझ्या पर्सनल गोष्टीवर पण लक्ष देता येत नाही आहे. माझं एवढं यूट्यूब आवडतं आहे, पण तिथे खरंच मला वेळ नाही भेटत आहे. पण मी प्रयत्न करते हळूहळू एकतरी व्हिडिओ टाकायचा हप्त्यामध्ये. हळूहळू फॉलोअर्स वाढतात आहेत, आनंद होतोय. लोकांना काहीतरी आवडतंय आपल्यात आणि माझा प्रयत्न त्यांनाही पटतोय, म्हणून सगळे बघतात आहेत. आता मी ती जर्नी किती छोट्यापासून स्टार्ट केली होती, ती कुठपर्यंत आली आहे. सो आनंद होतोय बघून मला आणि त्यात मला आता खरंच वेळ देता येत नाही. सो मी प्रयत्न करणार आहे, की माझे खूप स्पेशल क्षण मी तुम्हाला दाखवेन माझ्या आयुष्यात सध्या काय काय घडत आहे. सो हळूहळू प्रयत्न करेन, की हे व्हिडिओ लगातारमध्ये येत राहतील. पीठही चांगलं मळून घेते. मला फार सॉफ्ट पीठ लागतं. अगदी इतकं पण नाही, की मला चपाती पटापट असं वळता येत नाही. पण मला नॉर्मल पीठ लागतं. त्याच्यामुळे मी खूप छान मळून घेते आणि मला खूप छान मऊ चपात्या माझ्या होतात असं मला माझ्या बहिणीच्या नवऱ्याकडनं कळालंय. आणि माझ्या घरच्यांनाही आवडतात चपात्या. सो आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि भाऊपुरत्या, माझ्यापुरत्या. सो आता त्या लाटायला घ्यायचं. त्याआधी मी हे सगळं धुवून घेते. लाटणं, पोळपाट, पुन्हा चमचा, उलथणी, तेल-वेल. मला सगळं काही धुवून घ्यावं लागतं आणि मला ते सवय माझ्या आईकडनं लागली. सतत पाण्यामध्ये हात जातो माझा धुवून घेण्यासाठी. माझ्या घरामध्ये सुद्धा ऊन कमी असल्यामुळे जरा डस्ट पटकन बसते आणि लवकर असं बुरशीचं प्रमाण होतं. त्याच्यामुळे मी धुवून घेत असते आणि इव्हन ही माझी सवय माझ्या नवऱ्याला पण आहे आणि सासूला पण आहे. खूप स्वच्छता असते घरामध्ये. करते मी, पण माझ्याकडनं पण होतं. सतत धुतलं जातं, सतत धुतलं जातं आणि तसंच पुसूनही घेत असते. सो चपात्या माझ्या फार लवकर होतात. मला वेळ लागत नाही जास्त. फटाफट होतात.
एक सुद्धा वाजत आलाय. माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. एक 15-20 मिनिटाचा रस्ता आहे आणि मला आमच्या गाडीवर म्हणजे बाईकवर घेऊन नेऊन द्यायचं आहे. मध्ये छोटे-मोठे सिग्नल सुद्धा आहेत, ट्रॅफिक सुद्धा आहे. सो आता टेन्शन आलं की अर्ध्या तासात झाले पाहिजेत कारण पॅकिंग पण करायची आहे. असं माझ्या चपात्या खूप लवकर होतात. मला जास्त वेळ लागत नाही, फास्ट होतात. ऑलमोस्ट सगळं माझ्या भाज्या झालेल्या आहेत. फक्त आता ना पटापट रॅप करायचंय आणि टिफिन बंद करून द्यायचंय. सध्या काय आता 1-2 दिवसापूर्वीच मी रॅपर मागवला आहे, चपाती रॅप करण्यासाठी. त्याला भाऊला 2-2 टिफिन, 3-3 टिफिन देत होते, तर त्याला जड व्हायचं, टेन्शन यायचं. मला म्हटला, की एकच डब्यामध्ये दे आणि चपाती पेपरमध्ये बांधून दे. तर पेपरमध्ये बांधणं बरं जरा विचित्र वाटतं, कारण त्याच्यावर इंक असते वगैरे आणि ते ऑइली होतं आणि चपात्यांना लागतं. आपण पण बघितलं असेल, तुम्ही पण पाहिलं असेल. त्याच्यामुळे मी ना ब्लिंकिट केलं आणि ब्लिंकिटवरनं हे मस्त रॅप मागवलाय. कधीतरी श्री पण सकाळी गाडीवर जातो, तर त्याला हे टिफिनसाठी हवं असतं. म्हणून पण मी मागवलंय आणि भाऊसाठी पण. सो ह्याचा आज वापर पहिल्यांदा मी करणार आहे. मज्जा वाटते आणि हेल्दीही जातंय शेवटी. त्याला किती वेळ लागतोय खाण्यासाठी काय, तर स्वच्छ दिलेलं चांगलं कधीही. सो मी आता हे रॅप करणार आहे. मी विसरले कसं रॅप करायचं. प्रयत्न करते. श्री मला सांगतोय की हे कसं रॅप कर आणि असं कर. मी पूर्ण विसरून गेले. शिट कसं होणार आहे माझं काय माहिती. पाठी करायचं. कर कर. श्रीने सांगितल्याप्रमाणे तर रॅपिंग झालं आहे. ऑलमोस्ट डन. आत्ता जो वरवर पसारा आहे ना तो आवरते आणि भांडे असेच ठेवते. आल्यानंतर घासते. मला गोळीचा पण टायमिंग होत आहे आणि आता 1:30-1:15 तरी वाजत आला आहे. मला टी-शर्ट पण बदली करायचे. मी ट्रॅक पॅन्ट घातले सो ठीक आहे ते. एवढंच घालून निघते आता. पटापट सगळं आवरून घेते. श्रीलाही रेडी व्हायला सांगितलंय. आता पटकन टिफिन वगैरे पण घेतलेला आहे. झालाय ऑलमोस्ट. त्याला काय फोन आता रस्त्यामध्येच करेल हे काय भाऊला बनवलं दुसरं? आणि डाळ त्याला इन्फॉर्म करते की मी आले सगळं. बघूया आता. डाळ बनवलंस की काय? कधी एकदा दोनदा मध्ये येऊन गेलाय बस ना. तरी सुद्धा विचारतो की काय बनवलंयस, भाऊला काय दिलंयस. तो नेहमी हे बघत राहतो तरी त्याच्या लक्षात राहत नाही. मला येऊन विचारत राहतो. तेवढं भयंकर गरम होतंय ना आणि मी वैतागले. दमायला झालंय मला आणि मला प्रश्न विचारतोय. काही हेल्प करायला सांगितली ना तर कधी आटपतंय आणि कधी किचनच्या बाहेर जातं असं त्याला वाटत राहतं. तर मला एवढा घाम आला, मी वैतागले तरी पण त्याला माझ्यावर दया आहे. असो. आता चेंज करून घ्यायचंय पण त्याआधी भाऊचं डबा पिशवीमध्ये टाकून घेते. पिशवी व्यवस्थित भेटत नाहीये. कॉलेजमध्ये आहे तो ॲज अ प्रोफेसर म्हणून, तर त्याला एक व्यवस्थित शिस्तीत दिलेलं चांगलं वाटतं मला. म्हणून मी पिशवी शोधते. पण तोपर्यंत जेवण लीक होऊ नये, ऑइल बाहेर पडू नये म्हणून मी साधारण पिशवी लावते आपली बाजारातली. बाकी दुसरी पिशवी मला बघावी लागेल. सो हे पॅक केल्यानंतर बाहेर नेऊन ठेवते आणि पटकन मी आपलं रेग्युलर टी-शर्ट घालते. हे कपडे नेहमी बरे वाटतात. पटकन घाला आणि बाहेर पडा. असेच मी नेहमी वेअर करते घरामध्ये. कम्फर्टेबल पण वाटतात. सो आता पटापट रेडी होते आणि निघते कारण मध्ये अंधार होतोय बाहेर. पावसासारखं वातावरण होतंय, परत थांबतंय. घामही येते. काही कळत नाही या पावसाचं. चला आता रेडी झाले, बाहेर पडूया.
आता श्री आधीच जातो जरा बाईकवरती, कारण त्याची बाईक लवकर स्टार्ट नाही होत. पाऊसमध्ये येतं जातं म्हणून थंड पडते. सो मी पण टाळा लावून घेते आणि खाली जाते. तोपर्यंत मी श्रीला अशी बघत बसते की त्याची कधी बाईक स्टार्ट होते. वातावरण सध्या जरा चांगलं वाटतंय, मध्येच अंधारही होते. काय माहिती, माझ्या खिडकीतूनच मला असं वाटतं अंधार दिसतं आणि बाहेर आल्यावर एवढं मोकळं वातावरण वाटतंय. दीडची वेळ आहे पण रोडवर बऱ्यापैकी शांतता आहे. आता मला असं वाटतं थोड्या वेळाने मला जरा भाऊला फोन पण करावा लागतो. काय कुठे झालंय, का आटपलं का तुझं, काय करतोस? मला अजून वेळ आहे, अजून अर्ध्या रस्त्यात जाते आणि मग त्याला फोन करून विचारते. ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय आणि मोठा सिग्नल लागला आणि हा SV रोड आहे. तर समोरच बघितलं भाऊ उभा आहे आणि त्याला फोनही केला तर तो मला बोललाय, मी आज माझं काम आटपलं आहे, मी बाहेरच आलोय आणि आता मी निघतोय, नाही तर मला अडकून राहावं लागेल आतमध्ये. सो त्याला आता आम्ही बाहेरच भेटतो आणि टिफिन देतोय. तो घरी जाईन, जेवेन आणि आराम करेन. सो आता बघूया, कारण आडव्या तिडव्या गाड्या येतात. आम्ही थोडा वेळ थांबलोय. आता बऱ्याचपैकी गप्पा होऊ शकतात वहिनीविषयी वगैरे. तर मी एक थोडा शॉर्टकटच व्हिडिओ घेते, कारण तो पण ॲज अ प्रोफेशनल आहे, तर मला त्याचं शूट नाही घ्यायचं आहे. त्याचा मी फेस नाही रिव्हील करत आहे. कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पण अमुक अमुक कॉलेजमध्ये वगैरे आहे तो. सो प्लीज सॉरी त्याबद्दल, मी त्याचा फेस नाही दाखवत आहे. पण नंतर नक्कीच त्याला दाखवेल कधीतरी वेळ आल्यावर. पण आता सध्या नाही. त्यालाही कळणार नाही की मी नक्की काय करते ते. भाऊनी आमच्यासाठी फळं आणली होती, तर तो ते देत होता मला आणि आम्ही नाही नाही म्हणत होतो, पण आम्ही घेतली त्याच्यासाठी आणि थोड्या गप्पा मारल्या लगेच निघालो. तरी गप्पा आमच्या पाऊण तास तरी झाल्या आहेत. तर ऑलमोस्ट 2-2:30 वाजले असेल. मला जेवायचं आहे आणि वेळेत गोळ्या घ्यायच्यात. सो आम्ही भराभर आता निघतोय आणि घरी पोचून जेवायचं आहे, गोळी पण घ्यायचा टाईम पण होत आलेला आहे. ऑलमोस्ट आता आम्ही घरी तर आलेलो आहे. भाऊचा टिफिन गेला. आता मी शांत झोपू शकते, पण त्याआधी मला जेवायचं आहे. घरी यायचं मन नव्हतं करत. एकदा बाहेर पडलं का घरी येऊ नाही वाटत आणि एकदा बाहेरच थांबावं वाटतं. तुमचं पण असं कधी होतं का? माझं बहुतेक वेळा असं होतं, पण आता गोष्टच समोरच खूप वेगळी होती. आता फटाफट जेवायचं आहे. 2-2:30 वाजले. 3च्या टायमिंगचे माझं औषध आहेत, ते मला घ्यायचं आहे वेळेत. जेवणसुद्धा गरम आहे. पटापट आम्ही जेवून घेतोय आणि मग आराम करायला. वहिनी आमची बाळंतपणासाठी गावी गेली आहे. भाऊ एकटा राहतोय. त्याची जेवणाची सोय तो नेहमीच नाही सांगत, पण कधीतरी असतो डबा. काही कॉलेजमधून तर काही मेसमधून मागवत राहतो. हार्डली फक्त 2 महिन्याचीच गोष्ट आहे. त्यातले आता 15-20 दिवसही निघून गेले. पण कधी-कधी मागतो, कधी नाही मागत. काळजी वाटते, जवळ आहे. आम्हाला सगळ्यांना खूप खाय-प्यायची सवय आहे. सो कधीतरी त्याला दिलं का मला छान वाटतं. 2 घास जास्त गेल्यासारखे वाटतात. तर आज त्याला दिले तर बरं वाटतं. आता उद्या त्याची काय फर्माईश आहे मला माहिती नाही. तो रोज त्रास देत नाही ह्या बाबतीत. पण आता जवळ आहे, बहिणी भावंडात एकामेकांना आपण नेहमी मदत करत राहतो, तर तसंच माझंही चाललंय. सो मी आज जेवणामध्ये तुम्हाला सांगितलंय काय केलं आहे. स्पेशल म्हणजे काल मी शेंगदाण्याची चटणी केली होती, ती आहे. तोंडी लावायला घेतली आहे. तिखट खूप खावं वाटतं, पण खूप साध्या पद्धतीत ठेवावं लागतं. सतत खाऊ नाही शकत मी पण तिखट. मला ॲसिडिटीचा त्रास पण आहे. सध्या तुम्हाला सांगितलं की माझं मेडिकल काहीतरी चालू आहे. जेवण तर झालं आहे आमचं जेवण आणि आता श्रेयने पण थोडी हेल्प केली आहे. भांडे घासून घेते ठेवले तर अजून वेळ होईल. ऑलरेडी आता 3 वाजत आलेत. 4 कधी वाजतील तरी कळणार नाही, 5 कधी वाजतील कळणार नाही. त्याच्यामुळे धुवून टाकते. आता हळूहळू जरा अंग जड व्हायला लागलंय आणि आता जेवल्यावर अंगावर येतं ना जेवण, तशी माझी अवस्था झाली आहे. तो आता भरपूर राडा पडला भांड्यांचा.
मी नंतर येऊन करायचं ठरवलं. आत्ताच सगळं क्लीन करून घेते. म्हणजे संध्याकाळी मस्त जेव्हा जाग येईल तेव्हा गरम गरम चहा घेणार आहे मी. आणि मग थोडं रिलॅक्समध्ये आपला काही छंद जोपासायचा असं. असो, आता बराच राडा आहे. तो घासून घेते. भांडे पटकन आता ट्रॉलीला लावत नाही. थोडा वेळ बाहेर ठेवते. जरा सुकले पाहिजेत. पाणी एका बाजूला आलं पाहिजे. पण ते खूप ट्रॉलीच्या खाली होत राहतं पाणी. त्याच्यामुळे जरा आता थोडं फटाफट आवरून घेते. भांडे आता ऑलमोस्ट झाले आहेत. सारे रांगेतच लावते. पुसून घेतलेत भांडे तेही करून टाकते. एक काम आटपून घ्यावं असं मनात येत राहतं, म्हणजे नंतर मोकळं होईल असं असतं. तसंच मी बरोबर काम करते. पण काम करताना खूप भांड्यांचा आवाज येतोय असं मलाही वाटतंय. तुम्हालाही नक्की वाटतंय का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण माझे मिस्टर म्हणतात की तुझं काम करताना खूप भांड्यांचा आवाज येतो आणि ते चांगलं नसतं. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की माझ्या भांड्यांचं काम करताना खूप आवाज येतो का भांड्यांचा? आधीचे काही जुने सुद्धा डब्बे त्याच्याकडे होते. कारण तो दिवसा आधीच त्याला मी टिफिन दिला होता. आठवणीने टिफिन घेऊन आला होता. तेही स्वच्छ करून ठेवते. हे पहा एवढं टिफिन होते, त्याला मी एवढे टिफिन दिले होते. तो वैतागला होता म्हणून मला रॅपर लावून द्या असं बोलला. आणि मी आज त्याचं काम तमाम करून दिले. त्याला एक डब्बा आणि चपात्या गुंडाळून दिल्या पेपरमध्ये. सो त्याचं पण काम हलकं आणि माझं पण. तेवढे डब्बे मी घासून ठेवले. ते उपडे करून ते एकदम सुकून जातील. आता बऱ्यापैकी किचन आता साफसुथरं ठेवते मी, कारण आमच्या सासूबाईंना तसंच काही आवडतं. तर आता त्या नाही आहे सध्या, तरी ऑटोमॅटिक माझ्या हातातून घडत नकळत चाललेले. घेते पुसून. पण आता जाम झोप यायला लागली. जेवण माझ्या अंगावर आलंय असं वाटायला लागलंय मला आता. तरी ट्राय करते किती होतंय, काय होतंय माझं काम. आधीचे काही जुने सुद्धा डब्बे त्याच्याकडे होते. कारण तो दिवसा आधीच त्याला मी टिफिन दिला होता. आठवणीने टिफिन घेऊन आला होता. तेही स्वच्छ करून ठेवते. हे पहा एवढं टिफिन होते, त्याला मी एवढे टिफिन दिले होते. तो वैतागला होता म्हणून मला रॅपर लावून द्या असा बोलला. आणि मी आज त्याचं काम तमाम करून दिले. त्याला एक डब्बा आणि चपात्या गुंडाळून दिल्या पेपरमध्ये. सो त्याचं पण काम हलकं आणि माझं पण. तेवढे डब्बे मी घासून ठेवले. ते उपडे करून ते एकदम सुकून जातील. आता बऱ्यापैकी किचन आता साफसुथरं ठेवते मी, कारण आमच्या सासूबाईंना तसंच काही आवडतं. दुपारची बरीच कामं आता आवरून झालीत माझी. आता एक छान झोप घेणार आहे मी दुपारची. त्यानंतर पण अजून बरीच कामं आहेत. पण आता जाम मी दमली आहे. सकाळी पण लवकर उठले होते. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. खूप घाईत शूट केला आहे आणि त्यातही प्रयत्न केला आहे की माझी गडबड कशी चालू आहे सध्या. तर नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.